दुधना नदी का सूखा पड़ा पात्र बना किसानों के लिए चिंता का कारण। आने वाले समय में पानी की गंभीर किल्लत की आशंका। महाराष्ट्र के परभणी जिला की दुधना नदी का पूरी तरह से सूखा पड़ा पात्र अब किसानों और ग्रामीणों के लिए गंभीर चिंता का विषय बन चुका है। इस वर्ष बारिश का अभाव स्पष्ट रूप से महसूस किया जा रहा है, जिसके चलते नदियों, नालों और जलाशयों में पानी की आवक ही नहीं हो पाई है। दुधना नदी पर स्थित धरण में इस साल एक भी बूंद पानी साठा जलस्तर में वृद्धि नहीं हुई। इस धरण पर लगभग 50 गांवों की प्यास निर्भर है, लेकिन जल स्रोत पूरी तरह से सूख चुके हैं। दुधना नदी के पात्र में बांक वाटर, प्रवाहमान पृष्ठीय जल भी नजर नहीं आ रहा है। नदी का तल पूरी तरह सूखा और पथरीला दिख रहा है। इस वर्ष के अल्पवृष्टि के कारण न केवल नदी सूख चुकी है, बल्कि आसपास की विहीरें और बोरवेल की जलस्तर में भी कोई बढ़ोतरी नहीं हुई है। इससे आने वाले समय में पीने और सिंचाई के लिए पानी की गंभीर समस्या खड़ी हो सकती है। किसान और ग्रामीण अब चिंतित हैं कि यदि जल्द ही भारी वर्षा नहीं हुई तो उन्हें जल संकट के भीषण दौर से गुजरना पड़ सकता है। प्रशासन और संबंधित विभागों को इस गंभीर स्थिति की ओर ध्यान देने की आवश्यकता है, ताकि समय रहते वैकल्पिक उपाय किए जा सकें। मी झरी येथील रहिवासी मोहसिन काझी एक शेतकरी असून यावर्षी पावसानं फार हुलकावणी गेलेली आहे। पावसाळा एक महिना, अंदाजे 1 महिन्यापर्यंत पावसाळा 2 नक्की तर गेलेले आहेत। मिरग नक्की तर कोरडा गेलेला आहेत। अर्धळा लागल्यानंतर खूप पेरणी 40% शेतकऱ्यांनी डबल पेरणी केलेली आहे। सध्या आता फक्त 2 दिवसात फक्त असं मूळ पाऊस झालेला आहे आणि कोण्याच नदीला, वड्याला कुठेही चाऱ्यासुद्धा बैलांना उपलब्ध नाही आणि दुधना नदीचे पात्र एकदम कोरडे ठाक झालेले आहेत। फक्त जे काय पाऊस आज दिसते, जे अवकाळी पाऊस पडलेला होता गेल्या महिन्यात, मे महिन्यात भूतो ना भविष्य एवढा पाऊस झालेला होता, अवकाळी पाऊस, त्या पावसाचे हे डोबकाळ नदीमध्ये दिसत आहे। पावसाची खूप मोठी बिकट परिस्थिती झाली आहे। शेतकरी हवाल दिला आहे आणि पुढं बी पाऊस पडन म्हणून याची काय अपेक्षा नाही, का तर वारे एवढे जोरानं वाहत आहेत की 50 ते 55 किलोमीटर ताशी वारे वाहत आहेत। त्याच्यामुळे पुढं सुद्धा पावसाची काय शक्यता नाही। याच्यामुळं हे वर्ष 2004 आणि 2005 या वर्षी अशीच बिकट परिस्थिती झालेली होती। त्या काळात आमचे झरीचे माजी सरपंच आणि आमचे नेते श्री सूर्यकांतराव काका देशमुख यांनी नाम नदीची उपलब्धता करून दिली। त्याच्यामुळे ते पाणी साठवत होतं, त्याच्यावर झरीची तहान भागत होती आणि आता यावर्षी तीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढं भविष्यात चिंता होत आहे। तरी दुधना नदीचा पारडा कोरडा ठाक झालेला आहे। या दुधना नदीवर आजूबाजूचे पूर्ण सिलोपासून जी धरणापासून नदी निघते खाली, पूर्णा नदी जिथं जोडती तिथपर्यंत 50 गावाची तहान या नदीवर भागवित आहे। कुठं बंधारे अर्धवट काम झालेले आहे, कुठं जे बंधारे आहेत कोल्हापुरी बंधारे ते तुटले फुटलेले आहेत, ते पाणी अडवू शकत नाहीत आणि नवीन बंधारेचे काम संत गतीनं चालू आहे। तरी ते बंधारेचे काम युद्ध पातळीवर होऊन पाणी अडवण्याची शासनानं दखल घ्यावी, ही आम्ही शेतकऱ्याकडून ही विनंती आहे। एक शेतकरी कैलास गंगाधर जाधव, दुधना नदीच्या काठी शेत आहे। तरी सरकारने दखल घेऊन बंधारा बी लवकरात लवकर करावा अशी मागणी शेतकऱ्याची।